नमो बुद्धाय. बुद्धा मोटिवेशनल स्टोरी चॅनेल वर सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण बौद्ध जीवन मार्ग कसा आहे हे बघणार आहोत. चॅनेल वर नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये नमो बुद्धाय लिहायला विसरू नका. चला सुरू करूया. बौद्ध जीवन मार्ग 1. सत असत आणि पाप शुभ कार्य करीत राहा. अशुभ कर्मात सहयोगी बनू नका. पापकर्म करू नका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. माणसाने एकदा शुभ कर्म केले की परत परत शुभ कर्म करीत राहिले पाहिजे. शुभ कर्म इतके अविरत करीत राहावे की त्यायोगे अंतःकरणातील सर्व इच्छाही शुभ कर्माकडे लागाव्या. शुभ कर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे. शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका. थेंबाथेंबाने पात्र भरते. थोड्या थोड्या शुभ कर्माने शुभकर्म वाढत राहते. जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे. जे कर्म केल्याने पश्चात्तापाची पाळी येत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते ते काम चांगले झाले समजावे. जर मनुष्य शुभ कर्म करीत असेल तर ते त्याने वारंवार करीत राहावे, त्यात त्याने आनंद मानावा. शुभ कर्माचा संचय आनंदकारक असतो. जोपर्यंत शुभ कर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात, परंतु त्यांचे शुभ कार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात. ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने शुभ कर्मासंबंधी कधीच बोलू नये. थेंब पडून पात्र भरते. सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे शुभ कर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो. चंदन, धूप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शीलाचा सदाचाराचा सुगंध अधिक असतो. धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो, परंतु शीलाचा सुवास उच्चपदी दरवळत जातो. अशुभ है क्षुद्र समजू नका. ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका. थेंबाथेंबाने भांडे भरते. थोडे अशुभ घडता ते वाढत राहते. ज्याच्या योगाने मागाहून खेद किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो असे काम करणे वो नाही. जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किंवा वागू लागला तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरामागून गाडीचे चाक धावत असते त्याप्रमाणेच अशा माणसाच्या मागून दुर्ख धावत राहते. पापाला अनुसरू नका. या बाबतीत अनवधानी राहू नका. मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका. दुर्विचारांचे दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. जो शुभ कर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये रममाण होते. जे कृत्य केले असताना खेद वा खंत वाटते, ज्याचे फळ स्वीकारताना अग्र ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो ते काम करणे इष्ट नव्हे. पापकर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत सुख दिसत राहते, परंतु ज्या वेळी त्याची पापे परिपक्व होतात त्यावेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही. अशुभ मजपर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलत माणसाने अशुभाला कमी लेखू नये. थेंबाथेंबाने भांडे भरते. अगदी अल्प अल्प दुष्कृत्ये करता करता मूर्ख मनुष्य पापम्य होऊन जातो. माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून परावृत्त करून शुभ कर्मासंबंधी प्रवृत्ती वाढविण्याची त्वरा करावी. जर माणूस शुभ कर्म आचरण्यात आळस करू लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रममाण होते. माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत परत पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये. पापाची वाढ ही दुःखकारक होते. कुशल कर्म करीत जा, अकुशल कर्म करू नका. कुशल कर्मे करणारे इहलोकी धन्यता पावतात. कामुकतेने दुःख निपजते. कामुकतेने भय निपजते. कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यांपासून विमुक्त होतो. भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वात मोठे दुःख आहे. हे सत्य उमगले की निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते.
ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मित स्वपोषित पापकर्त्याचा नाश करते. ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते, त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोहोचवितो. दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात, परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्ये असतात ती मात्र करायला कठीण असतात. 2. लोभ आणि तृष्णा. लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका. त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवनमार्ग आहे. धनाचा सारखा वर्षाव होत राहिला तरी कामना शमत नाही. सुज्ञ लोक जाणतात की कामना ही अशक्य व दुःखकर आहे. जो स्वलोंकीच्या कामभोगातही आनंद मानित नाही, जो तृष्णेचा क्षय करण्यात सदैव असतो तो सम्यक संबुद्धाचा शिष्य होय. लोभातून दुःख उत्पन्न होते, लोभातून भय निर्माण होते. लोभापासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांपासून मुक्तता लाभते. तृष्णेतून दुःख उत्पन्न होते, तृष्णेपासून भय निर्माण होते. तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांपासून मुक्तता लाभते. जो जीवनाचे खरे ध्येय विसरून कामभोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो तो ध्यानचिंतनात काळ व्यतीत करणाराचा द्वेष करू लागतो. जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते, म्हणून माणसाने कशासंबंधीही आसक्ती ठेवू नये. ज्यांना कोणतेही अतिप्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही त्यांना कोणतीच बंधने नसतात. कामभोगापासून दुःख आणि भय उत्पन्न होते. जो कामभोगासक्त नाही त्याच्या वाट्याला भय आणि दुःख येत नाही. आसक्तीमुळे दुःख आणि भयही उत्पन्न होतात. जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही, भय नाही. कामुकतेपासून दुःख उत्पन्न होते, कामुकतेपासून भय उत्पन्न होते. जो कामुकतेच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही, भय नाही. लोभापासून दुःख उत्पन्न होते, लोभापासून भय उत्पन्न होते. जो लोभमुक्त आहे त्याला दुःख नाही, भय नाही. जो शीलवान व प्रज्ञावान आहे तो न्यायी आणि सत्यवादी आहे. जो आपले कर्तव्य पुरे करणारा आहे अशा पुरुषावर लोक प्रेम करतात. पुष्कळ दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर परत घरी आलेल्या पुरुषाचे आप्त, मित्र आणि हितैषी स्वागत करतात. त्याचप्रमाणे ह्या लोकातून परलोकात गेलेल्या पुण्यात्म्याचे सत्कर्म आप्तेष्टांप्रमाणे त्याचे स्वागत करते. 3. क्लेश आणि द्वेष. कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्या संबंधी द्वेष भावना बाळगू नका. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा चाबकाचा फटकारा अंगावर पडण्याला संधी देत नाही, त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही. असा या जगात दोषरहित पुरुष कोण आहे? श्रद्धा, शील, वीर्य, समाधी, सत्यशोध, विद्या आणि आचरण यांची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने महान दुःखाचा अंत करा. क्षमा परमत आहे, निर्वाण परमपद आहे असे बुद्ध सांगतात. दुसऱ्याची हिंसा करणारा व दुसऱ्यांना त्रास देणारा प्रवर्जित खरा श्रमण होऊ शकत नाही. कोणाचीही निंदान करणे, कोणालाही क्लेश देणे व प्रतिमोक्षांच्या नियमांचे पालन करणे हा बुद्धाचा उपदेश आहे. स्वतः हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांना सहाय्यही करू नका. जो स्वतः सुखाचा शोधात आहे त्याप्रमाणे जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्याची हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही त्याला सुख प्राप्त होईल. विभग्न झालेल्या घंटेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मुक्त आहे त्याला निब्बाणपद लाभलेलेच आहे. जो निष्पाप निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते. जो क्षमारूप वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध, शांत, संयत आणि शुद्धाचरणी आहे, जो दुसऱ्याचे दोष काढत बसत नाही तो खरोखर श्रमण अथवा भिक्खू होय. चाबकाचा फटकाराही अंगाला लागू नये याची जसा तेजस्वी घोडा काळजी घेतो, त्याप्रमाणे या जगात आपल्याला दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाचा,
लज्जेने संयम करणारा असा या जगात एक तरी मनुष्य आहे काय? जर माणसाने निरुपद्रवी, शुद्धचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वायावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावरच येऊन पडते त्याप्रमाणेच त्या माणसाला त्या उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो. 4. क्रोध आणि वैर. मनात क्रोधभावना ठेवू नका. वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. क्रोधाग्नी शमन करा. तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागविले, त्याने माझ्यावर कुरघोडी केली, मला लुबाडले असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात त्याचा क्रोधविकार कधीही शमत नाही. ज्याच्या मनात असे विचार उठत नाहीत त्याचा क्रोध शांत झालेला असतो. शत्रू शत्रूच्या वाईटावर, द्वेष्टा द्वेष्ट्याच्या वाईटावर टपलेला असतो. माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे, असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे. खरे बोलावे, रागावू नये. मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे. क्रोध सोडावा, अभिमानीचा त्याग करावा. सर्व बंधनांवर जय मिळवावा येणेप्रमाणे जो नामरूपाविषयी अनासक्त असतो असा अपरिग्रही दुःख भोगत नाही. वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबवून धरतो त्यालाच मी खरा सारथी म्हणतो. बाकीचे नुसते लगाम धरणारेच आहे. ज्यामुळे वैर वाढते, पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो, परंतु ज्याने जयापजयाच्या कल्पनेचाच त्याग केला आहे असा शांत पुरुष सुखाने झोप घेतो. कामाग्नीसारखा अग्नी नाही आणि द्वेषासारखे दुदैव नाही. उपादान स्कंधासारखे दुःख नाही. निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही. वैराने वैर कधीही शांत होत नाही. अवैरानेच ते शांत होते, हा सनातन धर्म आहे. 5. मनुष्य मन आणि मनोमल. मन घडविते तसा मनुष्य होतो. जो सत आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे हा संस्कार पुण्यमार्गातील पहिले पाऊल होय. बौद्ध जीवनमार्गाची ही मुख्य शिकवणूक आहे. मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मनः प्रधान आहे. मनुष्य जर दुष्ट चित्ताने बोलेल किंवा वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करते, त्याप्रमाणे दुःख अशा दुष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते. मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधीही सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्या बरोबरच असते त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्या बरोबर राहते. मन हे ओढाळ, चंचल, दुर्निवार व दुर्धर आहे. बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र व सरळ करतो. पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफडते त्याप्रमाणे माराच्या म्हणजे कामदेवाच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकुळ असते. ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे, जे फार चंचल आहे, जे सदैव सुखासाठी वखवखलेले असते अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे. कारण दमन केलेले मन फार सुखदायक असते. तू आपल्या स्वतःस एक द्वीप बनव. परिश्रमाने चित्तमळ नाहीसा होईल. दोषरहित झाल्यावर तू दिव्य भूमीला पोहोचशील. ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रुपयातील हिण कणाकणाने जाळून टाकतो त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा थोडा नाहीसा करतो. लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचा नाश करतो त्याप्रमाणे पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतीकडे नेत असते. सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. नमो बुद्धाय. जय भीम.